गेली 4 वर्ष आम्ही सराव करतोय, सातत्यानं प्रॅक्टिस करतोय. निश्चितच त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्या पर्वामध्ये जेव्हा आम्ही अंडरआर्म क्रिकेटमधून ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं ना, तर आम्ही गावासाठी काहीतरी करून दाखवण्याची ती सुवर्ण संधी आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. पण त्यावेळी माझ्या सर्व संघासाठी अर्थातच हे सारं नवीन होतं. त्यांनी जरूर असं देखील नमूद केलं होतं की जेव्हा माझा संघ या ठिकाणी यायचा तेव्हा पहिला सामना खेळून तो घरी परतायचा, पण आता ते दिवस पालटलेत. आता आम्ही सर्वच्या सर्व सामने अर्थातच स्पर्धेचा अंतिम सामनाच खेळून घरी परततो. हे शक्य सर्व झाले ना ते आमच्या सर्वच खेळाडूंच्या मेहनतीमुळे, गावातील सर्व गावकऱ्यांच्या आशीर्वाद आणि पाठिंबामुळे, जे आपली सर्व कामे मागे ठेवून आमच्या संघाच्या पाठीमागे ठामपणे उन्हातान्हात दिवसभर उभे राहतात. येथे असलेल्या सर्व संघातील खेळाडू आणि सर्व क्रिकेट प्रेमी प्रेक्षक वर्ग या सर्वांचे देखील त्यांनी आभार मानले आणि खऱ्या अर्थानं भांदरे संघाला असाच नेहमी पाठिंबा आणि सहकार्य या सर्वच वरिष्ठांच्या माध्यमातून लाभेल अशीही त्यांनी विनंती केली होती. निश्चितच त्याचं देखील खूप सारं कौतुक, कारण सलग 10 वेळा विजेता पदक पटकावणं मात्र सोपं काम नसतं. एखाद्या संघाला अगदी बांधून ठेवणं, एखाद्या संघाला अशा पद्धतीनं एक चांगल्या दर्जाचं बनवणं हेही कॅप्टनचं काम असतं आणि ते काम अगदी बखूबी निभावले ना ते कॅप्टन कुल नितेश मालोरे यानं. एक चांगल्या दर्जाची ही टीम, चांगल्या दर्जाचं आयोजन आज भांदरे क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. भांदरे क्रिकेट संघ एक दर्जेदार संघ, या शिवप्रतिष्ठान असोसिएशन मधील या वर्षीच्या हंगामातील एक दादा संघ म्हणून ओळखला जातोय. कौतुक करावं लागेल. सेमीफायनलचा पहिला थरार टीम तोंडलेकरवाडी संघ झाली आहे. फलंदाजी करण्याकरता सोमेश कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती द भांदर एक्सप्रेस अमित धसाडे, फास्ट अँड फ्युरियस अमित झालाय सज्ज. पहिला चेंडू फेकण्याकरिता, पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, फटका हवे, तिथं प्रोटेक्शन येईल का? झेल करण्याकरता त्या ठिकाणी कुठलीही जोखीम उचलली नाहीये. 2 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी अमितच्या आक्रमण चढवण्याचा प्रयत्न सोमेश याचा पाहायला मिळालाय. अमितनं देखील एक चांगला कीर्तिमान त्या ठिकाणी उभा केलाय. अर्थातच एक चांगल्या दर्जाचा हा खेळाडू माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उदयास आलाय. सातत्यानं चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या वेगाच्या तालावरती साऱ्या फलंदाजांना नाचवतोय. इथं देखील एक चांगला स्ट्रोक आहे. मिड ऑफ रिझल्ट मध्ये त्या ठिकाणी 30 या सर्कल मध्ये सनी आहे. 1 धाव आली आहे. सिंगलनं 3 धावा धावफलकावरती येतील. 2 चेंडूचा खेळ इथं संपन्न झालाय. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा संपन्न होत असताना सर्वच खेळाडूंनी मेहनत घेतली या स्पर्धेकरता, ही स्पर्धा संपन्न होण्याकरिता. अमित आपलं पहिलं षटक हाताळतोय टीम भांदरे क्रिकेट संघाच्या माध्यमातून. अफलातून स्पेस पहा, इथं नितेश चूक करतोय. इथं नितेशनं थोडी चूक केली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 5 आल्यात. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती असताना टीम तोंडलेकरवाडी संघ, आज कुणालनं, आज सोमेशनं, आज श्रेयसनं, सर्व टीम तोंडलेकरवाडीनं, दिनेशनं अफलातून कामगिरी केली आहे. वा, चांगला चेंडू. इथं देखील उचले घेणारा चेंडू अतिशय वेगानं पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जात असताना एक निर्धाव स्वरूपाचा आलाय. 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक कसं हाताळावं ते अमित धसाडे याच्याकडून शिकावं. चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस फाईन लेगला बीट केलं जाईल. येस इट इज. फाईन लेगला बीट केलंय. अमित वरती आक्रमण चढवलाय. हा पहिला षटकार कुणालच्या बॅट मधून आलाय. ठोका डीजे. चेंडूवरती आक्रमण, हल्ला बोल, कमबॅक केला जाईल का?
वा चांगली चांगली फलंदाजी इथं चौकार शेवटच्या चेंडूवरती 15 बनलेत. पहिलं षटक मोठं बनवलंय तोंडलेकरवाडी संघानं. हे पहिलं षटक अमित धसाडेचं ज्याच्यावरती 15 धावा खर्च केल्यात. टीम तोंडलेकरवाडी संघाच्या बॅटर्सनं सोमेश आणि कुणाल मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या ठिकाणी क्रॅम्प आलेत आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर सकाळपासून अगदी या रखरखणाऱ्या उन्हामध्ये मेहनत घेत आहेत हे सर्व खेळाडू. आपल्या सहकार्याला त्या ठिकाणी मदत करण्याकरता विपक्ष संघातील खेळाडू देखील. हे फक्त मित्रांनो तुम्हाला क्रिकेटमध्येच पाहायला मिळतंय. ही माणुसकी तुम्हाला इतर कुठं पाहायला मिळत नाही आहे. म्हणून माणसांना माणुसकी ठेवणं फार गरजेचे आहे. अर्थातच आज माणुसकी या जगामध्ये शिल्लक नाही आहे. काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाख असतात तरी पण ती माणसात नसतात. ही माणुसकी हरवली आहे. जाऊया मॅचकडे. अर्थातच 15 धावा धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. सोमेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय किरण. आणखीन एक नामचीन खेळाडू आलाय. अडोबा बॅटनं यावेळेस मात्र फटका स्क्वेअर लेग रिझन मध्ये सजवलंय. अलॉंग विथ कार्पेट चेंडू ट्रॅबल होते. एकच धाव तिथं आपल्याला पाहायला मिळाले. एकेरी धावेनं 16 धावा धावफलकावरती आलाय. सेमीफायनल क्रमांक 1 चा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सेमीफायनल क्रमांक 2 करता टीम चेरवली आणि टीम उनेगाव बी देखील सज्ज झाली आहे. अर्थातच आणखीन एक मोठी बिग फाईट सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. पण पहिला फायनलिस्ट होण्याचा बहुमान कोण मिळवणार या मॅच मध्ये? टीम तोंडलेकरवाडी की यजमान भांदरे क्रिकेट संघ? 16 ऑन बोर्ड विदाउट लॉस. वाह चांगला चेंडू आहे. इथं देखील भिरकवायचा होता, सफल झाले. फ्रंट फुटवरती येऊन खेळायचं होतं कुणालला. कुणाल बीट होत आहेत. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 15 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये अमितनं. तदनंतर मात्र कुठेतरी या धावगतीवरती अंकुश लावायचं होतं आणि तो अंकुश लावण्याचं काम किरण मालोरे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. फटका हवेमध्ये आहे, फसलाय रोहन. त्या ठिकाणी जज करतोय, झेल सुटला जातोय. सहसा भांदरे टीमच्या खेळाडूंकडून झेल सुटत नाहीत. आज मात्र झेल सुटला या मॅच मध्ये आणि आत्ता या ठिकाणी झेल सुटलाय रोहनच्या माध्यमातून. काही हरकत नाही असं देखील त्यांच्या सहकार्यांकडून सांगितलं जातंय. ही फार मोठी जमेची गोष्ट आहे. आपल्या सहकार्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं, त्याचं मनोबल उंचावणं, त्याच्याकडून झालेली चूक सुधारण्याची संधी त्याला पुन्हा उपलब्ध करून देणं, प्राप्त करून देणं, हे एक टीमचं चांगलं लक्षण आहे. तुम्ही तुमची एकात्मता किती मजबूत ठेवताय ना ते फार महत्वाचं आहे. ही यांची एकी आहे, ही यांची ताकद आहे. ती प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला ही पाहायला मिळेल. 17 धावा आल्या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वा चांगला चेंडू. फुलर लेन डिलिव्हरी. या वेळेस मात्र प्रतिम चेंडू फेकलाय. वेगानं अगदी चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षक नितेश मालोरेच्या हातामध्ये. चौथा चेंडू ही निर्धाव स्वरूपाचा आलाय. 17 या आकड्यावरती धावफलक जैसे थे आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम षटक ज्याची गरज होती टीम भांदरे संघाला, ते षटक आले. अर्थातच त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या दर्जाची गोलंदाजी. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालाय. 5वा चेंडू ही बॅक टू बॅक दुसरा निर्धाव स्वरूपाचा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शेष असेल. मेहनत घेत आहेत सर्व खेळाडू. अर्थातच या स्पर्धेवरती आपली छाप सोडण्याकरता आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने षटकाची सांगता केली. फक्त 2 धावा खर्च केले या षटकामध्ये. किरण 17 वरती रोखलं या जोडीला. शेवटचं षटक आहे. ही सफलता म्हणजे जणू काही एक वायफाय सारखी असते मित्रांनो. अर्थातच ती प्रत्येक ठिकाणी मिळते, पण कनेक्ट करण्याकरता तुम्हाला हार्डवर्क नावाचं पासवर्ड तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ते पासवर्ड तयार करावं लागेल. हार्डवर्क ही मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्ही जर जिद्दी असाल ना आणि जर तुम्ही मेहनती असाल ना तर हे यश अगदी अलगद तुमच्या हातात येईल.
आज या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे, आज ही ट्रॉफी आम्हाला आमच्या घरी न्यायची आहे, आमच्या गावात न्यायची आहे. त्या कारणानं चांगल्या दर्जाचा खेळ आम्हालाही सादर करायचा आहे. या 4 टीमनं मात्र चांगलं सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि खऱ्या अर्थानं टॉप 4 मध्ये ते दाखल झाले. त्यातील पहिला महत्त्वाचा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भांदरे विपक्ष टीम तोंडलेकरवाडी. रोहन दसाडे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक हे 3रं स्लॉगरचं फेकण्याकरता. समोर कुणा आलाय, 17 बनलायत. मोठा बटका ऑन साईडला सजवलाय, त्या ठिकाणी लॉंग ऑनला पुढे सरसावले, तदनंतर मात्र बाउन्स प्राप्त झाला. ऑड इव्हन त्या ठिकाणी सरफेस पाहायला मिळालाय आणि चौकार आलाय. हा नशिबाचा चौकार. डीसी मास्टर या धावफलकावरती बनवल्यात. स्लॉगरचं षटक फार महत्त्वपूर्ण आहे. इथं धावा कुठनं काढणं फार गरजेचं आहे. हे दोन्ही बॅटर्सला ठाऊक आहे. पुन्हा शफल झाले, पुन्हा शफल होऊन फटका खेळायचा होता. समोरच्या दिशेनं कुणाल चांगल्या पद्धतीचे फटके मारतोय, खेळतोय, पण काहीतरी आगलं वेगळं करण्याचं काम या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. 21 जैसे थे आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 1 पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पूर्वार्धाचा खेळ संपन्न होण्याकरता अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. इथं सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर खूपच भरकटला जाईल. रोहन आणि त्याचा फटका त्याला देखील बसलाय, टीमला देखील बसलाय. एक अवांतर धाव फलकावरती येईल. 22 धावा आपण पाहताय. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना मैदानाच्या आतमध्ये. वा, चांगला चेंडू आहे. इथं देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव ली आहे. त्या ठिकाणी एका धावेवरती पुन्हा एकदा थांबून धरलाय. सोमेश आलाय स्ट्रायकिंग एंड वरती. 23 बनलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका खेळावा लागेल. आता रिस्क घ्यावी लागेल. तुमच्याकडे आता बरेचसे बॅट्समन आहेत, कारण अजूनही सलामीचे त्या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे या 3 चेंडूवरती रिस्क घेणं गरजेचं आहे. टीम तोंडलेकरवाडी संघाच्या बॅटर्सला, सोमेशला आता आक्रमण चढवावं लागेल, कारण हातामध्ये फक्त 3 चेंडू शिल्लक आहे. 23 धावा धावफलकावरती लावल्यात. वा, चांगला चेंडू आहे. उचली घेणारा चेंडू इथं रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अडवा बॅटनं सातत्यानं पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय सोमेशच्या माध्यमातून. खूप सारं थकलाय, कारण तोही टीम पण विचार केला तर तोंडलेकरवाडी संघाकरता अगदी सकाळच्या सत्रापासून एक चांगल्या दर्जाचा खेळ साकारतोय. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, सातत्यानं दोन्ही डिपार्टमेंटमध्ये एक चांगली दर्जाची कामगिरी आज आणि आजच्या दिवसात त्याने केली आहे ती टीम तोंडलेकरवाडी संघाकरिता. पुढं सरसावला होता, मात्र इथं चला विकेटचं पतन होईल. यावं लागेल माघारी बॅटर्सला. शेवटच्या चेंडूचा खेळ इथं शेष असेल आणि शेवटच्या चेंडूवरती कुणाल एखादा मोठा फटका खेळणार का? सोमेश तद्वत मात्र माघारी परततोय. डीजे मास्टर वर्धाचा. चला टीम उनेगाव बी आणि चेरवली संघ आपण हे टॉस करता यायचं. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अर्धवट राहील आणि राहिलंय. एकच धाव इथं येईल धावफलकावरती. 24 बनवल्यात, 25 बनवायचे आहेत त्या टीम भांदरे संघाला. फायनल मध्ये पुन्हा एकदा दाखल होण्याकरता 25 धावा बनवाव्या लागतील टीम ग्रामस्थ मंडळ भांदरे संघाला. चला सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना आणि टॉस करण्याकरता मी आमंत्रित करतो टीम उनेगाव बी आणि त्याचबरोबर ती
टीम चेरवली संघ, या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण या कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे. तोपर्यंत आपण देऊया संधी आमच्या डीजे मंदारला. ऐकूया सुमधुराचं गीत. तर सेमीफायनलचा थर्रार पहिला सामना सीताराम दसळे यांच्या माध्यमातून किरण मालोरे यांच्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार ठोकले ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चेरवडी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. उणेगाव संघाला आमंत्रित केले ना ते बॅटिंग करण्याकरता. आणखीन एक महत्वाची मॅच, आणखीन एक महत्वाचा सामना. पण इकडे जाऊया. 25 धावा रोखायचे. दिनेश महाडिक ज्याने एक चांगलं स्पेल फेकावं लागेल, पण समोर आहे या असोसिएशन मध्ये ज्यांनी 10 सलग विजेते पदक पटकावलेत ना ती टीम भांदरे. एव्हरग्रीन जोडी नंबर 1 किरण मालोरे सनी जांभरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या सलग 3 षटकारांना सीतारामजी दसळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. किरण पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज झालाय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती सोमेश आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच षटक क्रमांक पहिलं फेकण्याकरता टीम तोंडलेकर बडी संघाच्या माध्यमातून 25 ची गरज आहे. पहिला फायनलिस्ट होण्याचा बहुमान कोण मिळवणार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण अनूप, चांगली जजमेंट. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का. किरण मालोरे गोल्डन डकचा शिकार. डीसी मास्टर या ठिकाणी सीताराम दसळे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पारितोषिक आले. नितेश यांनी जर 3 चेंडूवरती 3 सलग षटकार ठोकले तर त्यांना देखील असतील 500 रुपयाचं कॅश प्राइज. 25 धावांचं लक्ष्य आहे आणि या 25 धावांचं आव्हान त्या ठिकाणी रोखण्याकरता टीम तोंडलेकरवाडी देखील झाली आहे सज्ज. पहिल्या चेंडूवरती सोमेशनं किरण मालोरेला पाठवलंय माघारी. आज किरणची बॅट खामोश आहे. फक्त एकच मॅच मध्ये ती बॅट चालली आहे, बोलली आहे. पण इथं टीम 25 धावा कशा पद्धतीने काढणार. कॅप्टन कुल पुन्हा एकदा आलाय टीम करता धावून. आणखीन एक चांगला प्रेक्षणीय सामना असेल फायनल सेमीफायनल क्रमांक 2 चा. उणेगाव बी विपक्ष चेरवली.
चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र प्रोटेक्शन त्या ठिकाणी आलंय लॉंग ऑन रिझन मधून एकच धाव त्या ठिकाणी खर्च केली आहे अर्थातच या एकेरी धावेनं त्या ठिकाणी अकाउंट ओपन केले सनी जांभरे जर्सी नंबर 20 आपण पाहतोय अफलातून फलंदाज जेव्हा जेव्हा टीम संकटाच्या घडीला असते ना सनी जांभरे संकट मोचक बनून येतो आणि आपल्या टीमला नक्कीच त्या ठिकाणी विजयापर्यंत घेऊन जातो पॉइंट रिझन मध्ये त्या ठिकाणी फटका स्टिअर केलाय अर्थातच सजवला जातोय आणि एकेरी धाव याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा आल्या आहेत तर सीतारामजी दसाळे यांच्याकडून भांदरे टीमच्या कुठल्याही बॅट्समननं सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर त्याच्याकरता ते 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल सोडून दिलाय यावेळेस या ठिकाणी वेस्टर्नच्या वरून हा चेंडू निघून जातोय एक वैद्य चेंडू एक चांगली डिलिव्हरी 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत अफलातून गोलंदाजी केली आहे सोमेश आज चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न थर्ड मॅन रिझन मधून चेंडू फरार चौकार आलाय डीजे मास्टर चौकार जरी ठोकले ना तरी त्या बॅटर्सला ते 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सीतारामजी दसाडी यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या बाहेर खूप सारे भरकटले जातील अर्थातच 7 धावा आल्यात 25 धावांचं लक्ष आहे 25 धावांचं टार्गेट आहे आणि या 25 धावांचं हे टार्गेट त्या ठिकाणी चेस करत असताना 7 धावा बनवल्यात टीम भांदरे संघानं इथं देखील कलात्मकता शॉर्टहँड बांधला पकडलाय टिपलाय झेल नितेश मालोरेचा खलास केलाय खेळ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतलेत अजूनही 18 धावांची गरज आहे सनी आणि रोहन हे 2 फलंदाज आलेत पहिला सामना देखील टीम भांदरे संघाचा याच पद्धतीने झाला होता अगदी हलक्यात दोन्ही फलंदाज गेले होते नितेश आणि किरण मालोरे तदनंतर सनीने मात्र एक चांगली इनिंग साकारली रोहन त्याने देखील एक चांगली इनिंग साकारली आणि पहिला सामना त्या ठिकाणी भांदरे संघाने जिंकला होता पुन्हा ही जोडी खेळपट्टीवरती आलाय 12 चेंडूमध्ये 18 बनवायचे आहेत दिनेश जी आलेत दिनेश माडिकांनी अफलातून कामगिरी केले मागच्या मॅच मध्ये त्याने इकॉनॉमिकल षटक हाताळलं 3 विकेट्स घेतल्यात इथं आक्रमण चढवलंय सनी म्हणजे विजयाची हमी इथं 6 धावा खर्च केल्या ठोकल्यात कडे संपर्क साधायचा आहे टीम होडगावकोंड आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण कलेक्ट करायचं आहे या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आमच्या आयोजकांकडून आपणास स्वीप करायचं होतं या दरम्यान एक अवांत धाव या दरम्यान वाईटच्या स्वरूपात तर 14 धावा राजेश धसाडे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय सनीने जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल पुन्हा एकदा पायावरती जाऊन चेंडू आदळला जातोय फुलटॉस बनवायचा होता सनीला पण तिथं देखील एक धाव पाहायला मिळाली एकेरी धावेनं
या 15 धावा आल्या धाव फलकावरती. अर्थातच 25चं हे टार्गेट आणि 10ची गरज आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत ना ते दिनेश यांनी. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी तेही करू शकतात आणि त्यांनी केली आहे. पहिल्या मॅच मध्ये ते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले. दुसऱ्या मॅच मध्ये देखील फक्त 4 धावा खर्च करून 3 महत्वाचे विकेट्स त्यांनी टिपले होते. इथं देखील रोहन माघारी परतलाय. दिनेश माडिकांनी कमबॅक केलंय. टीम तोंडलेकरवाडी संघाने कमबॅक केलंय. रोहनच्या रूपाने आणखी एक धक्का. किरण, तदनंतर नितेश, तदनंतर रोहन. आता मात्र सूरज वरती जबाबदारी आली आहे या टीमला सावरण्याची. सूरज मालोरे मैदानाच्या आतमध्ये इन होणार, पण सनी जांभरे ज्याच्यावरती आता मात्र संपूर्ण जबाबदारी आली आहे या टीमची. 15 झाले, 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 9 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 10 धावा. 9 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत ना त्या 10 धावा. 9 चेंडू मध्ये या 10 धावा बनवल्या जातील का? आणि टीम हुडगाव कोंड संघाचं या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आहेत. सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी सन्मानित करत आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी. झेल टिपलाय, मोठी विकेट आली आहे. पण काय घडणार तर त्या ठिकाणी लाईनमन्स आहेत त्यांनी देखील सांगितलंय. सूरज देखील डगआउट कडे येतोय. दिनेश माडिक आज नाव गाजलंय. हवा आहे या मैदानावरती या खेळाडूची. अनुभव आपला पणाला लावलाय त्यांनी. टीम तोंडलेकरवाडी संघ आज अजब गजब कारनामा करते. 10ची गरज आहे, 10 धावांची गरज आहे. 15 झाल्यात. अफलातून गोलंदाजी. आताही या मॅच मध्ये ज्यांनी 2 विकेट्स घेतल्यात. पहिल्या मॅच मध्ये देखील एक चांगली गोलंदाजी केली होती जिथे देखील 2 विकेट्स होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये 3 विकेट्स आणि या मॅच मध्ये आता 2 विकेट्स. वा, अफलातून गोलंदाजी. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावांची गरज आहे. अमित दसाडे आलाय पण सनी जांभरेवरती जबाबदारी आहे. टीमला फायनल मध्ये घेऊन जाणार का? 10 वेळा सलग चॅम्पियन्स ठरलेली टीम पुन्हा 11 वेळा चॅम्पियन्स पदाला गवसणी घालणार का? त्या ठिकाणी काय घडणार? 7 चेंडू 10ची गरज आहे. अमित दसाडे स्ट्रायकिंग वरती. 10ची गरज आहे. फायनलचं तिकीट समोर आहे. इथं काय घडतंय मैदानात? चेंडू लॉंग स्टॉपला अमितच्या बॅट मधून आला. हा एक चौकार शेवटच्या चेंडूवरती. 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 6ची गरज. डीजे मास्टर्स. असणार आहे. आज देखील गुल्लाल उडवण्याकरता ही टीम सज्ज झाली आहे. बॅकस्टेजला एक पोता भरून आणलाय. रिव्हर्स अटॅम्प. यावेळेस सनीनं आपल्या स्टाईलनं मॅच केली आहे. फिनिश.
षटकार ठोकलाय. सनी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्या ठिकाणी सनी जांभरे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय या सेमीफायनल क्रमांक 1 चा. चला विनंती असेल टीम त्वरित चेरवली संघाला आपण मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे आणि टीम उन्हेगाव संघाला विनंती असेल आपणही आपले बॅटर्स रेडी ठेवायचे. तोपर्यंत आपण एक छोटासा घेऊया डीजे ब्रेक.